मनापासून आनंद होतोय की इतर वेळेस 3 वेळेस साहेबांनी दर्शन घेऊन भगवंताचं गेलं, परंतु आज भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं आज साहेब या ठिकाणी एक स्वतंत्र खास पूजे करता येतात. एवढा व्यस्त वेळातनं सुद्धा तेही नरसिंहाचे भक्त आहेत. शेवटी नरसिंहाचा सुद्धा अवतार हा मूळ विष्णूचा आणि ते विष्णूचं मूळ मंदिर दशावताराच्या अगोदरचा विष्णूंचं मंदिर या ठिकाणी आहे आणि साहेब सुद्धा नरसिंहाचे भक्त आहेत आणि या ठिकाणी त्या पार्श्वभूमीवर साहेब आज या ठिकाणी येत असताना मनापासून आनंद होतोय. आमची जी इच्छा होती की या प्रकट दिनाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा पंढरपूरला आषाढी कार्तिकीला होती, त्याच धर्तीवरती शासकीय पूजाही व्हावी. माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या हस्ते, उपमुख्यमंत्री साहेबाच्या किंवा पालकमंत्री शासनाची एक पूजा व्हावी. कारण कुठलंही वारकरी संप्रदाय असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल, ह्याला राज्य सत्तेचा आश्रय असल्याशिवाय या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही हे आम्हाला आणि सर्वांनाच माहिती आहे. कारण संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये पाहिले, छत्रपती शिवरायांनी जे वारकऱ्यांना राजाश्रय दिला किंवा शंभूराजाने दिला, ही एक आपली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, याला राजाश्रय असल्याशिवाय सगळा विकास होत नसतो. त्या दृष्टिकोनातून आमची भावना आहे. या ठिकाणी भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा शासन दरबारी आहे, त्यालाही मंजुरी मिळाल्यानंतर या ठिकाणच्या सगळ्या वारकऱ्यांना, कारण पंढरपूरला जोही वारकरी जातो तो भगवंताचं दर्शन घेऊनच जातो आणि एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा भगवंताच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि त्या सगळ्या सुखसोयी करता साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष घातलेलं आहे. या अगोदरही 9 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. स्टेडियम सुद्धा भगवान मैदान साहेबांनी दिलेला आहे. या ठिकाणचा लिंडी नाला कव्हर करण्याकरता 3 कोटी रुपये दिले, 10 कोटी रुपये स्टेडियमला दिले, 9 कोटी रुपये भगवंत भक्तांचे निवास करण्याकरता दिलेले आहेत. आणि आणखीनही ही नगरपालिका सुद्धा आम्ही फक्त निवासाच्या ह्याच्यात रूपांतर करण्याचा मानस त्यांना बोलून दाखवला, त्याच्यासाठी सुद्धा साहेब सकारात्मक आहेत. आणि भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा जर मंजूर झाला तर शेजारची 2 एकर जमीन सुद्धा आम्हाला या ठिकाणी घ्यायची, कारण देवस्थानची एवढी परिस्थिती नाही. त्या शासनाची जी ब वर्ग तीर्थक्षेत्राला अट आहे, 25% देवस्थान, 25% नगरपालिका आणि 50% शासन, एवढं कॉन्ट्रीब्युशन भरण्याइतपत नगरपालिका आणि देवस्थान सक्षम नाही. तर आम्हाला अ वर्गामध्येच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा ही आमची मनोमन पहिल्यापासूनची भावना आहे. आणि मला खात्री आहे साहेब ही फार मोठे भक्त आहेत, संप्रदायाशी निगडीत आहेत. नेहमी आपण पाहतो की कुठे जरी एक वारकऱ्याच्या रूपामध्ये सातत्यानं आपण साहेबांना पाहिलेलं आहे. आजही साहेब त्याच रूपामध्ये असतील आणि शेवटी तेही भक्त आहेत. ते भक्त आपल्या भगवंताची इच्छा जी काही आमची सगळं भगवंत भक्तांची इच्छा आहे ती पूर्ण करा. भाऊ, इथं आल्यानंतर कशा पद्धतीचे कार्यक्रम असणार आहेत, महापूजा होणार आहे, इथं कशा पद्धतीने स्वागत? या ठिकाणी भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं जवळपास 40 ते 50 हजार नागरिकांना या बार्शी, भूम, परांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर, मोहोळ, माडा हे जे भक्त आहेत या सर्वांना आणि राज्यातून येणारे सगळेच भक्त यांना महाप्रसादाचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये असतंय आणि महाप्रसाद असतो. जे नैवेद्याची परंपरा आहे ते आल्यानंतर साहेब दर्शन घेतील, नैवेद्य दाखवतील, नैवेद्य झाल्यानंतर आरती राहील, आरतीनंतर मंत्रोपचार होतील, मंत्रोपचारानंतर पत्रकारांना थोडं संबोधित करतील. कारण सभा वगैरे आम्ही ह्याच्यामध्ये काही राजकीय कार्यक्रम ठेवला, फक्त भगवंत आणि भगवंत प्रकट दिन एवढा आणि त्याच्यानंतर साहेब महाप्रसाद घेतील आणि सोलापूरच्या कार्यक्रमाला निघतील. बार्शीचे ग्रामदैवत भगवंतांच्या आज जो प्रगट दिन आहे त्यासाठी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली. आपण आहोत मंदिरामध्ये. हे जे मंदिर आहे ते एकदम प्राचीन आहे, पेशवे काळाच्या पूर्वीचं हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये जे भगवान विष्णूने जे 8 अवतार घेतले त्यापूर्वीचा हा अवतार म्हणून भगवंत जो अवतार आहे त्या नावाने हा प्रसिद्ध आहे. त्यांचा आज प्रगट दिन आहे, त्यामुळे मंदिर समितीच्या वतीने मंदिरामध्ये फुलांची आरास केलेली आहे. आणि यासह इथे जे भक्तगण आहेत ते भक्तगण आज सकाळी 6 वाजल्यापासून दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत, युवक आलेले आहेत. यासह बार्शीकरांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. आज दस्तूरबुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येथे पूजेसाठी येणार आहेत. 12 वाजता त्यांच्या हस्ते पूजा आहे, महाआरती आहे. यानंतर ते येथील जे प्रश्न आहेत ते बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. यासह हे जे भगवंत मंदिर आहे त्याला जो मंदिर समितीचा जो अ दर्जा आहे तो मिळावा यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे. येणाऱ्या काळात बार्शीकरांना या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर जे त्यांच्या मागण्या आहेत
ते मान्य होतात का, हे पाहणे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.